वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यावरून सदावर्ते यांनी जहाल शब्दात प्रतिक्रिया दिली. सदावर्ते म्हणाले, राज ठाकरेंना काय ढेकळं करतात का? तसंच सोनम वांगचुक यांच्याऐवजी राज ठाकरेंनी उपोषणाला बसावं असंही त्यांनी म्हटलं. सोनम वांगचुक यांचं आंदोलन हे नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा आधार घेऊन केलं जाणारं इमोशनल ब्लॅकमेलिंग असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलन भारतीय संविधानाच्या चौकटीत आहे का, असा सवाल उपस्थित करत सदावर्ते यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावरही टीका केली आहे. वंदे मातरम, जय श्रीराम, जय हो भारत का संविधान. आज आपल्या समक्ष आणि एकूण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं जाऊ पाहत आहे त्या संबंधानं मुख्यत्वे आज बोलण्याचा उद्देश आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये प्रदीर्घ काळ काम केलेला एक छोटासा कार्यकर्ता म्हणा किंवा संशोधक राहिलेला विद्यार्थी म्हणा किंवा आता कायद्याचा विद्यार्थी म्हणा, म्हणून आपल्या समक्ष बोलत आहे. बोलताना मला खास करून एक बाब लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे ज्या प्रकारे वैद्यकीय परीक्षेच्या आधारावर आणि त्या विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करून जे राजकीय ज्या प्रकारची पोळी भाजण्याचा प्रयत्न म्हणजे देशात आणि राज्यात सुद्धा चालू झाला आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या भावनांना इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आधार घेत जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे त्या आंदोलनाला, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानतात की नाही, असा माझा प्रमुख प्रश्न आहे. जर आंदोलन करणारे भारताच्या संविधानाला मानत असतील तर माननीय उच्च न्यायालयाने मुंबईच्या देखील जरंगेची प्रकृती जेव्हा खराब होत होती त्यावेळेस जे निर्देश दिले होते आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुद्धा सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये जे याचिका दाखल झालेली आहे संविधानिक भूमिकेच्या आधारे म्हणजे राईट टू लाईफच्या आधारे, मग सोनम वांगचुकांना हे सांगायचंय का की ते संविधानापेक्षा मोठे आहेत, देशामध्ये आक्रमकता आणून ह्या सगळ्या गोष्टी का केल्या चालल्यात तर युवकांना भावनिक आधार बनवला चाललाय. मला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला मरेपर्यंत उपोषण करता येत नाही, मरेपर्यंत उपोषण करता येत नाही हे सत्य असताना का तुम्ही संविधान विरोधी ढोलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात, संविधान विरोधी हलकी वाजवत आहात. दुसरा मुद्दा, भारताच्या संविधानाने निर्मित सीबीआय वर भरोसा नाही का सोनम वांगचुकचा? मला सांगा. त्याचबरोबर मला या निमित्ताने विचारायचंय, आता काय राज ठाकरेला सोनम वांगचुकला तपास अधिकारी करायचंय का? सोनम वांगचुक आणि राज ठाकरेला वैद्यकीय पूर्व परीक्षेचं मला म्हणजे आमच्या ढोबळ भाषेत म्हणायचंय तर काय ढेकळं करतात का? कोणत्याही भावनांवर स्वार व्हायचं? मला आमच्या गुराखी भाषेतच सांगायचं झालं तर राज ठाकरे आता वाजंत्री
झाल्यासारखं हलकी वाजवणारे झालेत का? आणि स्वतःचे विषय संपले का? आणि म्हणून अशा प्रकारच्या भावनिक अत्याचाराला कुठेतरी थांबवलं पाहिजे. पूर्व परीक्षा असतील किंवा परीक्षा असतील त्याच्यामध्ये जर काही अक्षम्य चुका किंवा पेपर फुटीचे प्रकरण हे निंदनीय गंभीर असले तरी न्याय संस्थेवर, विशेष तपास यंत्रणेवर विश्वास ठेवायचा असतोच. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता मुंबईमध्ये सुद्धा आता मोर्चा काढला जाईल किंवा मोर्चाला आता मुंबईचा पाठिंबा तुम्ही असं माध्यम सुद्धा हे जे डबल ढोलकीवाले आहेत त्यांच्यातून तुम्ही बातम्या दाखवता. मुंबईचा कशासाठी पाठिंबा आहे? आता त्यातल्या त्यात राज ठाकरे पुरतं बोलायचं झालं तर राज ठाकरेला आता पुळका सोनम वांगचुकचा. मला असं वाटतं सोनम वांगचुकच्या बाजूला सोनम वांगचुकला सांगाव की आता संविधानिक दृष्ट्या, राईट टू लाईफच्या दृष्ट्या तुला बसता येत नाही, त्यांना बाजूला काढा आणि राज ठाकरेंना जाऊन उपोषण करून दाखवा. बिना माल वडता माल वडायचा नाही. आणि म्हणून मला हे समजत नाही, उचलली जीभ लावली टाळाला. कोणाच्या भावनेनं पायदळी तुडवायचं? अरे ते विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेचे निकाल अवेटेड आहेत, आरोपी अटक आहेत. असं आहे का काय पुरावा की माननीय शिक्षण मंत्री पद हे मान्यच असतात? माननीय शिक्षण मंत्री त्यांच्या बाबतीमध्ये काही हे आहे, लिंक आहे, असं काय आलंय का? राज ठाकरे टीईटीच्या बाबतीमध्ये बोलायचं ना, जरा जास्त प्रगल्भ वाटले असते. कारण राज्यात तर नाही, तुम्ही वार्डात थोड्या बहुत राहिल्यात, काही जे चांगलं काम करणारे छोटे मोठे नगरसेवक तिथपर्यंत राहिलात, त्याच्यावर तुमचं बोलणं येत नाही. परंतु तुम्हाला ज्या गोष्टी माध्यमांना आकर्षित करता येतात त्याच्यावर तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी येणार नसेल तर आता ट्विट करून सोडायले तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी डबल ढोलकी हे थांबल्या पाहिजेत. आणि त्या पुढे जाऊन राज ठाकरेच्या पार्टीत राज ठाकरेला कोणी विचारणार आहे की नाही हे असा प्रश्न आहे. म्हणजे विचारणार म्हणजे सहमती, म्हणजे पाठीराख किंवा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये समर्थक आहे की नाही कोणी. कारण मी बघितलं राज ठाकरेच्या मुलाला, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही आपली औलाद म्हणतो, औलादीला येऊन राज ठाकरेचं पाठराखण करण्याची वेळ आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपली पार्टी आपण कौटुंबिक पार्टीपर्यंत गेल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येकानं राजकीय पक्ष सार्वजनिक असतात. आपण तशा प्रकारचं खुलून वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही.